मंडळी नमस्कार. आज मी तुम्हाला आपल्या महाराष्ट्राच्या समृद्ध लोककलेचा अमूल्य वारसा असलेल्या लोकनाट्य तमाशा क्षेत्रातील तब्बल 8 पिढ्यांच्या प्रवासाची कहाणी सांगणार आहे. ही कहाणी आहे राष्ट्रपती पदक विजेते कलावंत, महाराष्ट्र राज्य लोकनाट्य तमाशा परिषदेचे माजी अध्यक्ष, शिरोली गावचे आदर्श सरपंच, जुन्नर तालुका पंचायत. सन 1930 ते 1980 या तब्बल 5 दशकात दत्तोबा तांबे शिरोलीकर लोकनाट्य तमाशा फड महाराष्ट्रभर गाजला. मंत्री महोदयांपासून सामान्य रसिकांपर्यंत सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या फडाने लोककलेला नवी उंची दिली. मात्र 18 जुलै 1981 रोजी झालेल्या अपघातानंतर कैलासवासी दत्तोबा तांबे यांचं निधन झालं आणि या वैभवशाली इतिहासाला उतरती लागली. काही वर्षातच तमाशा फड बंद झाला आणि तांबे कुटुंबाच्या संघर्षाला सुरुवात झाली. या प्रवासाचा शोध घेण्यामागे एक कारण आहे. 23 जुलै 2026 रोजी कैलासवासी दत्तोबा तांबे यांचे सुपुत्र हरिभक्त परायण नंदकुमार तांबे महाराज यांनी सोशल मीडियावर आपल्या जगण्याची वेदना मांडणारा व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. तो व्हिडिओ आमच्यापर्यंत पोहोचला आणि त्यानंतर टीम बायमाणूसने नंदूदादांचा शोध घेत थेट माऊलींच्या आळंदीत धाव घेतली. आळंदीतल्या माऊलींच्या समाधीस्थळापासून काही अंतरावरच नंदकुमार तांबे एका छोट्याशा चाळीत एकटे राहतात. आम्ही तिथे गेलो आणि तांबे घराण्याचा जवळपास 100 वर्षांचा लोकनाट्य तमाशा परंपरेचा इतिहास त्यांच्याकडून समजावून घेतला. कैलासवासी दत्तोबा तांबे यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाचे 2 तमाशा फड तयार झाले. पहिला तमाशा फड होता त्यांच्या पहिल्या पत्नीच्या मुलांचा, कैलास विलास दत्तोबा तांबे लोकनाट्य तमाशा, तर दुसरा होता दुसऱ्या पत्नी चंद्राबाई तांबे यांचे सुपुत्र हरिभक्त परायण नंदकुमार दत्तोबा तांबे यांचा तमाशा. एकेकाळी ढोलकी सम्राट म्हणून महाराष्ट्रभर गाजलेले नंदूदादा आपल्या ढोलकीच्या तालावर लाखो रसिकांना मंत्रमुग्ध करत होते. आज तेच नंदूदादा महाराष्ट्रभर कीर्तन भजनात पखवाद वादन करून भक्तिरसाची सेवा करत आहेत. चंद्राबाई तांबे यांना 2 अपत्य, त्यातील एक हरिभक्तपरायण नंदकुमार तांबे आणि दुसऱ्या शोभा किशोर लाड. गाव सोडून नंदकुमार तांबे त्यांच्या पत्नी सुनंदा तांबे यांच्यासोबत पुण्यात राहत असतानाच सुनंदाताईंचं निधन झालं. नंदूदादा आणि सुनंदाताई यांना 2 अपत्य, त्यातील मुलगा भरत नंदकुमार तांबे आणि मुलगी रुपाली अभंग घुलेवाडी संगमनेर. नंदूदादानंतर आम्ही शिरोली गावी जाऊन कैलास तांबे, कैलासवासी विलास तांबे यांच्या कुटुंबियांशी तसेच गावकऱ्यांसोबत सुद्धा संवाद साधलाय. त्यांच्या आठवणीमधून कैलासवासी दत्तोबा तांबे यांच्या सुवर्ण काळाचा आणि या घराण्याची वैभवशाली इतिहासाचा मागोवा घेतला. एकेकाळी महाराष्ट्रभर नावाजलेले वैभवाच्या शिखरावर असलेले हे कुटुंब आज या अवस्थेला का पोहोचले? 8 पिढ्यांची परंपरा नेमकी कशी घडली आणि कशी ढासळली? या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळणार आहेत बायमाणूस विशेष कणात उसवली या विशेष मालिकेत वारसदार दत्तोबा तांबेंचे यामध्ये.
मंडळी नमस्कार, मी रायचंद्र शिंदे. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. खरं तर आपण आज आहोत माऊलींच्या आळंदीमध्ये आणि आपल्यासोबत आहेत हरिभक्त परायण नंदकुमार महाराज शिरोलीकर. खरं तर दत्तोबा तांबेंचे तुम्ही सुपुत्र आहात. आज जरी तुमची ही पखवाद वाजवण्याची जी कला महाराष्ट्राला माहीत आहे, पण एकेकाळी हे नाव खूप मोठं होतं, जे तमाशाच्या माध्यमातून पुढं आलं आणि 7 पिढ्या तुमच्या ह्या तमाशामध्ये होत्या. मला सगळं जाणून घ्यायचं. खरं तर महाराष्ट्राला माहिती आहे दत्तोबा तांबे शिरोलीकर हे नाव म्हणजे राष्ट्रपती पुरस्कार मिळालेलं एकेकाळचं विठाबाईंचे जे वडील होते भाऊ बापू मांग नारायणगावकर, त्यांच्या समवयस्क असलेला हा कलाकार. जुन्नर तालुक्यातलं शिरोली हे जे सुलतानपूर शिरोली गाव आहे त्या ठिकाणचं दत्तोबा तांबेंचं गाव. आणि दत्तोबा तांबेंचे वारसदार म्हणून आपल्यासोबत आहेत नंदकुमार तांबे. हा सगळा प्रवास जाणून घ्यायचा आहे. अलीकडच्या काळात महाराज म्हणून त्यांची ओळख आहे, पण एकेकाळी ढोलकीपटू म्हणून अवघ्या महाराष्ट्राला ही ओळख होती. महाराज रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. खरं तर हा एक वेगळा प्रवास आहे तुमच्या आयुष्याचा. आता वय किती आहे तुमचं? 69 म्हणजे 70 आता तुमची जवळ आलेली आहे. दिवाळीच्या नंतर 70 लागेल. हां. पण आपल्याला महाराष्ट्रातल्या 60, 70, 80 वयाची अनेक माणसं महाराष्ट्रात असतील. ते तुमच्या वडिलांना ओळखतात, तुमच्या आजोबांना ओळखतात. दत्तोबा तांबे हे महाराष्ट्रातलं एकेकाळचं खूप मोठं नाव होतं आणि त्यांचे तुम्ही सुपुत्र आहात. तुमच्याबद्दल सगळी माहिती जाणून घ्यायची, पण मी थोडं मागं जाणार आहे. आपण तुमच्या ज्या काही पिढ्या आहेत मागच्या, कुठपर्यंत तुम्हाला आठवतं? साधारणतः वयाची 70 जरी असली तरी तुम्हाला कुठपर्यंत आठवतं? हा सगळा प्रवास आम्हाला सांगा. आमच्या घराण्याची माहिती द्यायची म्हटल्यानंतर माझं वय 69 आहे. परंतु ज्या वेळेस आमचे वडील तमाशा महर्षी महाराष्ट्र राज्य तमाशा परिषदेचे माजी अध्यक्ष, जुन्नर पंचायत समितीचे सदस्य, शिरोलीचे सरपंच, पुणे जिल्हा साळी समाजाचे चिटणीस अशी ज्यांनी पदवी प्रस्थापन केली असे दत्तोबा तांबे आमचे वडील लहानपणी सांगायचे. आमच्या आजोबांच्या काही घटना, त्यांच्या लहानपणच्या घटना सहज अशी मोठाली मंडळी पाचपीर वडगाव, बुरी, सुलतानपूर, म्हाळुंगे पडवळ अशी जुनी मंडळी ज्या वेळेस भेटायची, अवसरी खुर्द, अवसरी बुद्रुक, परत आसपासची सगळी मंडळी जी जुनी त्या समकालीन होती, त्यावेळेस भेटल्यानंतर वडील आजोबांचा काही काळ सांगायची. तर तो आम्ही ऐकायचो लहानपासून तिथं बसून. तर आजोबांचा काळ एक असा होता, कलगी तुरा जो म्हणतात तो कलगी तुरा म्हणजे आम्ही कलगीचे गाणारे. आमचे आजोबा दगडू कोंडाची साळी हे कलगीचे गाणारे. आणि कलगी हे त्यावेळेस भेदिक चालत होतं, कलगी आणि तुरा प्रश्न उत्तर. तर कलगीचे घराण्यातले हरिभाऊ वडगावकर, उमा चांडोलीकर, भाऊ बापू मांग ही सगळी तमाशाची. आणि फक्त तमाशामध्ये काळू बाळू, शिवा संभा कवलापूरकर हीच फक्त तुऱ्यावाली मंडळी. बरोबर. ही ही कोल्हापूरची, सांगली, इस्लामपूरची मंडळी ती तुऱ्यावाली मंडळी होती. भाऊ पकडचं गाणं त्यांच्याकडं आणि पठ्ठेबापूराव, हरिभाऊ वडगावकर, दगडू साळी, कलगीचं गाणं आमच्याकडं. आम्ही त्यांचं गाणं म्हणायचं नाही आणि त्यांनी आमचं गाणं म्हणायचं नाही अशी त्या टायमाला. मग त्या टायमाला वडिलांचे गण, आजोबांचे गण, आमच्या आजोबांचे गण माझ्या आईला 50 गण पाठ होते. 50. माझ्या आईला चंद्राबाई दत्तोबा तांबे शिरोलीकर हिला माझ्या आजोबांचे 50 गण पाठ होते. त्यातलं एखादं कडवं म्हणता येईल का तुम्हाला? हां. तर गण हा आता कडवं, त्यातलं एक कडवं थोडक्यात 4 ओळी म्हटल्या तरी चालतील. त्यातल्या नाही, त्यातलं कडवं असं आहे का गण आता ते बघून मला सांगता येतील, परंतु जी गवळण आहे, ज्यावेळेस आमच्या शिरोलीकरांनी गावकऱ्यांनी लोकार्पण पुतळा बसवला की तुम्हाला घटना माहिती असेल. तर त्यावेळेस मला वारीतून आमच्या, आणि तो पुतळा ज्यांनी बसवला ती माझी गुरु, ज्यांची मला माळ आहे, आमचे वैराग्य महात्मा सुदाम महाराज बनकर साकुरीचे, आणि त्यांचा मी शिष्य आहे, त्यांची माळ आहे. त्यांनी मला सांगितलं का भाऊ तुझ्या वडिलाचा पुतळा बसवायचा, तो माझ्या हाताने, तुला वारीतून यावं लागेल, परत जा वारीला तू. मग मी आलो आणि तो पुतळा बसवला. तर त्यावेळेस तो लोकार्पण करून पुतळा बसवलं. तर त्यावेळेस
आत्ताचे सध्याचे शरदराव लेंडे, परत आपले तुमचे यांचे शिवसेनेचे कार्यकर्ते काय आपल्या मांजरवाडीचे माऊली खंडागळे आले होते. माऊली खंडागळ्यांनी तोंड भरून माझं वर्णन केलं. शरद मुसळे आमचे जे वगनाट्य लिहायचे, जे विनोदी सम्राट होते, म्हणजे थोडक्यात माझे गुरु बरोबर ते होते, ते आले होते. सगळी मंडळी होती. रघुभाऊ खेडकर होते, सुधाकर पोटे होते, परत सगळी मंडळी बरोबर काही कलाकार मंडळी आली होती. तर त्याच्यामध्ये कैलाच बोलला आमचा थोरला भाऊ, हा सावतर राहायचा, म्हणजे लग्नाच्या बायकोचा, लक्ष्मीबाईचा. आणि वडिलांना 2 बायका होत्या. हो, दत्तोबा तांब्याला 2 बायका. लग्नाची मंडळी, तिचं नाव लक्ष्मीबाई उर्फ डाळिंबी, ही संगमनेरची वाडेकरांची, आणि माझी आई कराडची, धनगर समाजाची, तमाशातली. तर असाच विस्तार. तर मुलं कशी साधारण, म्हणजे मुलं लक्ष्मीबाईला कैलास, विलास, विनायक आणि नंदा म्हणून, तिला कीर्ती म्हणायची, तर ती. आणि माझ्या आईला मी नंदकुमार दत्तोबा तांबे शिरुलकर, माझ्या बहिणीचं नाव शोभा दत्तात्रय तांबे. हिचं सेवा सदनला 13वी पर्यंत, तिला तमाशातला लवलेश बिलकुल वडिलांनी होऊन दिला नाही, बिलकुल होऊन दिला नाही. बरोबर. आणि आज तिचा मुलगा कॅम्पोर इंजिनियर आहे, तो स्वित्झर्लंडला आहे, त्याची बन मंडळी येते. तर परिस्थिती अशी का ज्यावेळेस पुतळा बसला त्यावेळेस मला बोलायला उभं केलं आणि म्हणले तांबे महाराज आहे, त्यांनी 2 शब्द बोलावेत. आणि त्यावेळेस मी आता मी सांप्रदायिक असल्यामुळं मी सुरुवातच ज्ञानोबा यांच्या ओवीपासून केली. आता मी सांप्रदायिक असल्यामुळं मी ओवीतून सुरुवात केली. ओवी तुकोबारायचे अभंग म्हणलं. आता हे सगळं झालं. आता म्हणलं ज्यांचा कार्यक्रम आहे, ज्यांचा पुतळा आहे, त्यांचं वाङ्मय, आमच्या आजोबांचं वाङ्मय, हे यांना तर काहीच कोणाला सांगता येणार नाही. म्हणलं कैलास हे घरच्या मंडळीचे, त्यांना काही सांगता येणार नाही. पण माझी आई जे म्हणायची, तर दगडू साळ्याचं गाणं सोडून आमच्या स्टेजवर गाणं झालं नाही. त्यातलं एखादं आठवतं का तुम्हाला? म्हणतो ना बरं का. तर गण, बाजारला निघायची गवळण, हाळीची गवळण, देवाची गवळण, असे जे काही गवळणी, तात्या बापू, छक्कड, मग ह्या जे काही हे होत्या, ह्या सगळ्या दगडू साळ्याच्या आमच्या आईला पाठ होत्या. तर त्यातली एक गवळण आई प्रामुख्याने म्हणायची. आणि जिथं जिथं महोत्सव होता, तमाशा महोत्सव पूर्वी असायचे, आता बंद झाले. तमाशा महोत्सव जिथं जिथं असायचा तिथं बाळासाहेब देसाई, आत्ताचे सध्याचे मंत्री शंभूराजे देसाई यांच्या आजोबा का वडील तुम्हाला माहित नाही, पण बाळासाहेब देसाई यांनी दत्तोबा तांब्याला मुलगा म्हणून मानलं होतं. आणि नागपूरपर्यंत पार ते आलेले आहेत. नागपूर, जळगाव, जिथं जिथं अधिवेशन झालं तिथं ते यायचे. आणि त्यांनी फक्त बसायचं, बसले का आईनी बस पुढे यायचं आणि ती गवळण म्हणायची. ती गवळण झाली का साहेब उठून जाईल, अशी ती गवळण. तर ती गवळण मी त्यावेळेस म्हणलो. बरं. ती गवळण आजही तुम्हाला मी म्हणून दाखवतो. का नंदलाला, का नंदलाला छळिता मला, का नंदलाला छळिता मला, का नंदलाला छळिता मला. हाच झाला भासा माझ्या नियाला, हाच झाला भासा माझ्या नियाला, का नंदलाला, का नंदलाला छळिता मजला, का नंदलाला छळिता मजला, का नंदलाला छळिता मला. सुरत्याकडे परत जाऊन क्या व्हायचा. नंतर आई मधून काव्य, भक्तासाठी तू जग जिठी, भक्तासाठी तू जग जिठी, दशावतार तुझी तीव्र दृष्टी, दुष्ट संवारा, दुष्ट संवारा, भक्त कैवारा, ठेविली वर दृष्टी, वदिले किचक प्रहर मुष्टिक, वदिले किचक प्रहर मुष्टिक, शांत केले धर्माला, का नंदलाला, का नंदलाला छळिता मजला, का नंदलाला छळिता मजला, का नंदलाला छळिता मला. दगडू साळी कवी भूतकाळी, आमचे आजोबा ज्यांनी ही काव्य लिहिलं, बरोबर, तर त्यांची शिष्य ह्या कवठ्याचे निजाम शेठ म्हणून होते. निजाम शेठ त्यांचे पुतणे
जे मोमीन शेठ कवठेकर वारले ते त्यांचे चुलते, तर ते आजोबांचे शिष्य होते आणि वडिलांचे भाऊ होते. तर हे त्यांनी लिहिलं होतं. तर दगडूसाळ्याच्या नावाने ते लिहिलं होतं आणि ते दगडूबाबांचं काव्य. बरोबर. दगडूसाळी कवी भूतकाळी, दत्तू दिगांबर प्राचन काळी, पूर्व पुण्याई पूर्व पुण्याई कवी चंदू भाळी. कवठेकर चंदूशेठ म्हणायचे त्याला, बांगडीवाल्याचे मॅनेजर. बरोबर. मुंबईला जे बांगडीवाला थिएटर होतं दगडूबाबांच्या काळामध्ये, बरोबर, त्या बांगडीवाल्यांचे हे मॅनेजर, निष्ठावंत मॅनेजर, नेत्याला धरून चालणारा मॅनेजर. बरोबर. ही त्यांची गवळण. पूर्व पुण्याई कवी चंदू भाळी, तुरेवाले टाका वाळी, करा गर्जना एकच हरी, करा गर्जना एकच हळी, बाण मारा वरमाला, कानंद लाला, कानंद लाला छळिता मजला, कानंद लाला छळिता मजला, कानंद लाला छळिता मला. ही गवळण ज्या वेळेस मी तिथं म्हणलो तर त्यावेळेस पैशाची धार लागली, पण मी संप्रदायात असल्यामुळं, माझे गुरु पुढं असल्यामुळं मी त्या पैशाला हात लावला नाही. ते पैसे आजू वाजंत्राला देऊन टाकले, तर टाळ्या झाल्या, सगळं झालं. स्वतः वडिलांच्या दशक्रियेला तुम्ही दशक्रियेला नाही, वडिलांच्या पुतळ्याच्या वेळेस ही गवळण मी म्हणलो. कुठल्या वर्षी साधारण पुतळा बसवला तो? पुतळा हा त्या आता ते साल मला नाही माहिती, 2-3 वर्ष आहे ना माझ्याजवळ आहे पत्रक आहे ती, माझ्याजवळ आहे पत्रक आहे. आपण थोडंसं मागे जाऊया. हा सगळा तमाशाचा प्रवास सुरू होता. वडिलांचा एकेकाळी महाराष्ट्रात खूप मोठा दबदबा होता. तुमची सुरुवात नेमकी तमाशात कशी, कुठल्या वर्षी झाली आणि तो प्रवास कसा पुढे सुरू झाला? म्हणजे ढोलकीपटू ते पखवाजपटू? नाही, हे अलीकडचा काळ झाला. आता मला दगडूबाबापासून सांगायचं असं, तिथून सांगा. दगडूबाबापासून, कारण पूर्व खोडापासून सुरुवात केली पाहिजे. तर दगडूबाबा यांची पूर्व जर पीठिका म्हणलं म्हणजे पूर्व माहिती, तर जुन्या काही मंडळींना जे 60-70 वर्षाचे 80 वर्षाचे जे काही अजून मंडळी असतील, कल्पना आहे का दगडूसाळी हा आघुरी विद्या करणारा आणि जादूटोणा फार होता. त्यावेळी जादूटोणा चालायचा. बरोबर. आणि आघुरी विद्या जो हा प्रकार आहे, तर आघुरी विद्या हे आम्हाला माहित नव्हतं, आमचे वडील सांगायचे. जुन्या काळी असे प्रकार चालायचे. हो, चालायचा. आणि ह्या प्रकारातूनच म्हणजे तुमच्या वडिलांना काहीतरी नाही, ही बातमी चुकीची बातमी आहे. ती चुकीची बातमी ती. आम्ही लहानपणी ऐकलेलं का तुमचे वडिलांवरती असे काही प्रयोग झाले म्हणून आमची देवी प्रसन्न झाली खोडदची. नाही, आणि त्यामुळे आमच्या खोडदमध्ये प्रसन्न आजोबांना होती, त्यामुळे आमच्या गावात मोफत तमाशा. हो, त्या हाजीरला यायचो आम्ही. बरं का, खोडदला आम्ही हाजीरला यायचो. आमच्या श्रद्धेचं स्थान आहे आमची जगदंबा आहे. तर दगडूसाळी यांनी बंगालला जाऊन पूर्वी तो अभ्यास केलेला. आणि तो आघुरी विद्या हा असा एक प्रकार असतो का त्याच्यामध्ये चांगलं काहीच करणं नाही, दुसऱ्याचा वाटोळच करणं. आंधळ कर, भैर कर, मुक कर. आणि त्याची साधना अशी होती, ती बरंच काहीतरी आमचे वडील सांगायचे. वली बाळा त्यांची पोरलेली तिची खोपडी काढायची आमुषाला आणि त्याची साधना करायची, मग ती खोपडी पोजायची आणि त्याची ती धारणा करून जो ही जी साधना करतो त्याला त्या आमुषाच्या दिवशी पाण्यामध्ये कवडीभर नरक खावा लागायचा. याला आघुरी विद्या म्हणतात. आघुरी विद्याची त्याला नावच आहे आघुरी विद्या. त्याला नरक खावा लागायचा कवडीभर. त्या आमच्या आजोबाने ती साधना केली तर मूठ मारली का माणूस मारायचं, कारण ती साधना. पण याचा परिणाम असा होऊ लागला की वंशवेल वाढून यायला लागला, बायकोच मारायची. तर आजोबांच्या 2 बायका मेल्या. काय नाव होतं त्यांची? त्यांचं नाव मला माहित नाही, पण तिसऱ्या आजीचं नाव ठकू आजी, ठकूबाई म्हणून. ठकू आजी आमची, ती मला आठवते. मी त्याला लहान असायचो तर मला मी पान कुठून द्यायचो होतं आजीला. ते आमच्या शिवाजीच्या घरामध्ये जुनं घर आमचं होतं तिथं, जयराम नानांचं, तिथं त्यांचं वास्तव्य होतं आजींचं. तर ठकू आजी, तर 2 बायका वारल्या. तर हे पाचपीर वडगाव म्हणून जे आता जे प्रसिद्ध आहे, वडगाव पीर. हो, पाचपीर वडगाव. तर या वडगावला आमचे या वडगावचे बजावा शेठ पोखरकर म्हणून होते. तर ती पूर्वी कर्नाक बंदर भाऊचा धक्का म्हणून होता, तिथं मुकादम होती. आणि आमचे आजोबा तमाशाला पूर्वी तिथं तमाशा असायचा बागडेवाल्याच्या काळामध्ये. मी आता ज्यांचं नाव घेतलं चंदूशेठ, तर वडाची गादी, भाऊचा धक्का, भाई पेला हाऊस, परत बांगडेवाल्याचं थिएटर, अशी जे काही थिएटर होती, तर तिथं तमाशा असल्यामुळं ही तिथं तमाशा बघायला जायची. कारण त्यावेळेस
यांना अभिमान होता की दगडू साळे आपल्या भागातला कलगीचं गाणारा. मग ते तिथं हे जायचे, तर त्यांची दोस्ती झाली. आणि दोस्ती झाल्यानंतर इकडं गाठ भेट होऊ लागली, तिकडं गाठ भेट होऊ लागली. एक दिवस इथं वडगावला आल्यानंतर ते कुठं त्यांची गाठ झाली जणू. त्यांनी सांगितलं, अरे दगडू म्हणजे तो असा शेवट दुसऱ्याचं वाटोळं करून याला मांदळ कर, त्याला मुठमार हे कर, तू वाटोळं करायला लागला सगळं. तुला पाणी पाजायला कोणी पाहिजे का नाही? तू म्हणजे शेट माझं काय करू, अरे काय करू म्हणजे चांगलं कर ना, तू वाटोळच करायला लागला दुसऱ्याचं. म्हणजे माझ्या ध्यानातच मी अभ्यासच केला. अरे काय अभ्यास केला, तुला वंशवेल वाढा म्हणले. ते सगळं जे वाईट आहे ते सगळं त्या बाडामध्ये लिही, जे बाजूला काढ, आणि त्यातलं जे चांगलं आहे, चांगलं म्हणजे कोणाला करणी होऊ नये, कोणाला भूतबाधा झाली, कोणाच्या म्हशीचं दूध उडवलं, कोणाला काही बाधा होऊ नये, भूतबाधा झाली, हे जे काही आहे बाळातने आपली जे किरकिरीची यंत्र लहान मुलांची अशी ती साधना करून त्यातलं चांगलं काढून हे जेवढं आहे वाईट तेवढं त्या तुमच्या शरवलीला त्याच्यावरती लघवी करून आमोशेच्या टायमाला ते सोडून दे. आणि तर 5 फेऱ्याला नमस्कार, 5 फेऱ्याला नमस्कार, हे सगळं वाईट मी सोडून गेलेलं आहे. आणि आजपासून मी तुमचा सेवक झालेलो आहे. तुमच्या आशीर्वादाने मला हे वंशवेल वाढला तर मी 2 दिवस येऊन येतो, फुकट तमाशा तुमच्या दर्ग्यात करीन, असं आजोबाने त्या टायमाला हे केलं. आणि मग लग्न केलं ती ठकवायची. तर पहिल्याच प्रसादाचे आमचे दत्तोबा तांबे शिरोलीकर. आता दत्तोबा तांब्यांच्या पिढीतलं सांगायचं म्हणल्यानंतर आमच्या दत्तोबा तांब्यांना एक बहीण होती हिराबाई म्हणून. साहेब ही घटना फार मोठी आहे बरं का. हिराबाई, हा हिराबाई म्हणून पिंपळवंडीला दिली होती. आणि ही घटना पिंपळवंडीला ही दिली होती पोकळ्यांना, ही दिली होती मला वाटतं पोकळे हा पोकळे काहीतरी त्यांचं. त्या पिढीतलं आहे का कोणी आता? हो आहेत, नाहीत तिथे आहेत बरं का. तर पोकळे काय वडिलांपेक्षा मोठी का लहान? मला वाटतं वडिलांपेक्षा मोठी का लहान? हा तुमच्या वडिलांपेक्षा मोठी लहान? आणि दिगंबर दादापेक्षा मोठी. पहिले दत्तोबा तांबे, हिराबाई, दिगंबर, देवराम आणि नंतर जयराम आणि नंतर देवराम, असे 4 भाऊ आणि एक बहीण. म्हणजे दगडू साळ्यांना ही 4 मुलं ठकूबाईची. तर पहिले दत्तोबा तांबे, दुसरी हिराबाई, आणि हा असं वंशवेल तिथून वाढत गेला. मग काही जण म्हणतात दत्तोबा तांब्याचं तोंड वाकडं झालं, ते तुकाराम खेडकरांनी मूठ मारली किंवा कोणी मूठ मारली म्हणून दत्तोबा तांब्याचं तोंड वाकडं झालं. आम्ही पण असंच थोडं लहानपणी ऐकलेलं. चुकीचा समज आहे आणि चुकीची बातमी आहे बरं का. तर काय प्रकार झाला, वडील 5 वर्षाचे असताना त्यावेळेचा बैलगाडीचा काळ, आणि आमचे आजोबा जरा तरकट बुद्धीचे असल्यामुळं, तामशी बुद्धीचे असल्यामुळं त्यांनी सांगितलं म्हणजे पहिल्या दिवशी नाही दुसऱ्या दिवशी जाऊन तमाशा करू. त्याला काय झालं म्हणले. आणि पहिल्या दिवशी तिथं गेले नाही, त्याच्यामुळं रात्रीच्या रात्री वडील आमचे आजोबांजवळ झोपले होते, तर तोंडाला बाग बसला. आमचे वडील घाबरून उठले. मग आजोबांनी ते ओळखलं, अरे म्हणले हे तिथलाच प्रकार म्हणलं, आज आपण जायला पाहिजे होतं तिथं. मग ते तोंडाला बाग बसला. बरोबर. मग तसं आमच्या वडिलांना गाडीत सगळं सामान आणि तिथं जाऊन त्या काळातला सगळा बैलगाडीचाच प्रवास होता. बैलगाडीचा प्रवास. काय असं साहित्य साधारण? सगळं काय नाही, त्या टायमाचं काय तुंतुन ढुलकी आणि साहित्य, एवढं साहित्य. गाडीमध्ये बसून तमाशा करायला जायचं ज्या गावात. हिलाळ होता, हिलाळ त्या टायमाला बत्ती नव्हती, हिलाळावर तमाशा. हिरळ आणि हे पण असाल ना जुन्या कालचा कंदील वगैरे? नाही, कंदीला असायचे पण गॅस बत्ती वगैरे नव्हती. तुम्ही पाहिला का तो तमाशा? नाही, आता माझा जन्म कसा, वडील लहान होते म्हटलं, माझं ऐकून असाल फक्त, ऐकून की वडील सांगतात म्हणून आम्हाला माहिती बरं का. तर हे झाल्यानंतर तोंड वाकडं झालं, तिथं जाऊन सगळं विधी झाला. म्हणले आजपासून मी 2 दिवस दरवर्षी येईल, माझी चुकी झाली, मला माफ करा. पण ते वडिलाचं तिथून तोंड वाकडं झालं. तर हा लेख शांताराम लोणकरांनी त्या पत्रकामध्ये दिलेला आहे. आमच्या नारायणगावचे पत्रकार, नारायणगावचे पत्रकार आमच्या शिरोलीचे शांताराम लोणकर म्हणून, त्यांनी अखेर दत्तोबाचं तोंड वाकडं राहिलं. तर याला पाचपीर वडगावचा पुरावा आहे. तर का झालं, तर हे ह्या घटनेमुळे झालं. नक्कीच. पुढच्या गप्पा आपल्याला मारायच्या, पण एक ब्रेक घेणार आहे आपण, कारण सतत बोलताना तुम्हाला सुद्धा थकवा येत असेल. आपण एक ब्रेक घेणार आहे आणि ब्रेक नंतर पुढच्या गप्पा मारायच्या. साहेब माझा स्टॅमिना बोलण्याचा फार आहे, माहिती आहे आम्हाला, कारण तुमच्या आज 70च्या वयात सुद्धा तुमचा काटकपणा अजून चांगला आहे. पण आपल्याला एक ब्रेक घेणं गरजेचं आहे. ब्रेक नंतर आणि पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत दत्तोबा तांबे यांचे सुपुत्र आपल्या सोबत आहेत, नंदकुमार तांबे, एकेकाळचे ढोलकीपटू, आणि ते आज महाराष्ट्र त्या काळात त्यांनी गाजवला होता ढोलकीपटू म्हणून. आज हरिभक्तपरायण म्हणून त्यांची ओळख आहे. दत्तोबा तांबेंचे हे सुपुत्र मधल्या काळात कोणत्या अडचणीतून गेले, काय समस्या घरगुती होत्या, आणि तमाशाचं एकूण परिवर्तन कसं घडत गेले, सगळं आपल्याला पुढच्या टप्प्यात पाहायचंय. आता एक ब्रेक घेणार आहोत. तुम्ही मात्र पुढे जाऊ नका, पाहत राहा फक्त माझा हा शो, ज्यामध्ये आहेत दत्तोबा तांबे शिरोलीकर यांच्या जीवनपटाचा हा सगळा प्रवास.